मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आषाढी वारीच्या पहिल्या दिवसामध्ये मी आज आहे श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी। आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कळस हल्ल्यानंतर इथून प्रस्थान करते। तर संध्याकाळचे वाजले जवळपास 7:30 आणि बघू शकता नदीकाठी एवढी सारी गर्दी झाली, भाविकांची खूप सारी गर्दी पाहायला मिळते। आणि खरं सांगायचं झालं तर एवढं भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालं आहे। आणि या वातावरणामध्ये आपल्यासोबत आहे या ठिकाणी आहे आरती गुड, जी आपल्याला लास्ट टाइम आळंदीच्याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेली। त्याच्यानंतर तिचा लहान भाऊ दर्शनसुद्धा आलेलं। दर्शन कसं वाटतं हे वातावरण बघून? वातावरण बघून तर असं खूप हे वाटतंय, पण आता ते शिखर हल्ल्याने शिखर बघायचं मला। त्या शिखर हल्ल्यावर त्या माणसाचं वातावरण जे नवीन काहीतरी बघायचं ह्याच्यासाठी मी थांबलो किंवा हे बघण्यासाठी थांबलो। पण सकाळचं वातावरण किंवा या विठोबा रुक्माई अजून पण तुम्हाला ऐकू येत असेल, हे ऐकण्यासाठी तुम्ही या नक्की। पंढरपूर या, वारी या किंवा असं आता म्हणजे आता पण नाही, महिनावारी असते, 15 दिवस वारी असते, खूप काय काय असतं। फक्त या आपल्या महाराष्ट्रात पण खूप काय काय हे बघण्यासाठी नक्की या आणि दादाच्या पेजला सबस्क्राईब करा। दादा तुम्हाला सगळं दाखवेल, एवढंच मला वाटतं। तर आळंदीचा जो वारीचा जो उत्सव असतो तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। आणि जिकडे तिकडे बघा आपल्याला फक्त वारकरी दिसत आहेत। आणि बॅकग्राऊंडला तुम्ही ऐकत असाल तर भजनं चाललेत। तर हे अनुभवायला तुम्हाला या ठिकाणीच यावं लागेल। तर यावेळी जर तुम्ही चुकला असाल, यावेळी जर तुम्ही आला नसाल तर पुढच्या वेळेला नक्की तुम्ही येऊन हा पूर्ण जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जी एक वाईब आहे ती एन्जॉय करायला पाहिजे, ती अनुभवायला पाहिजे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आळंदीचा हा पूर्ण परिसर। तसेच समाधी मंदिर माझ्या बॅकग्राऊंडलाच आहे, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर। आणि त्या ठिकाणचा जो कळस आहे तो हल्ल्यानंतर इथून वारी प्रस्थान करते। तर जाऊयात त्या मंदिराकडं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशा वाटतं मला तुमच्या कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर जय हरी विठ्ठल आणि विठू माऊलीचं गजर त्या ठिकाणी करायला विसरू नका। समोर तुम्ही पाहताय ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रथ आहे हा। आणि हा रथाची आता रथ निघाला आहे तुमच्या साईडला, वाजवत पालखी बघायला गेलो होतो आम्ही। बट ॲक्च्युली सीन असा आहे की आता पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त केला आहे आणि आतमध्ये अजिबात तिथं कोणाला शिरू देत नाही आहे, कारण आता वाजलेत जवळपास 8। आणि मंदिराला पूर्ण आता ही पालखी चक्कर मारून पुन्हा एकदा जाईल मामाच्या वाड्याकडं। आणि आता त्या पालखीचं दर्शन आपल्याला उद्या पाहायला भेटणार आहे। तर उद्या पालखी इथून प्रस्थान करेल आणि पालखीचा मुक्काम असणार आहे पुण्यामध्ये। तर एवढी भयानक गर्दी ना की काही सुचत नाही इथं फिरायला। तर नदीच्या काठाच्या बाजूबाजूने तुम्ही पाहिलं तर सगळे वारकरी बसलेले दिसत आहे आणि भजनामध्ये पूर्ण दंग झालेले असे वारकरी। आणि हा जो नजारा आहे त्याच्यामध्ये ना काहीतरी एक वेगळीच ऊर्जा आहे मित्रांनो। तर ती अनुभवायची असेल तर तुम्ही इथं नक्की भेट द्यायला पाहिजे। तर चला नदीच्या दुसऱ्या बाजूने जाऊयात आणि थोडी तिकडच्या बाजूची काही फुटेज मी तुम्हाला दाखवतो।
बंदोबस्त एवढा कडक आहे ना की मंदिराचे जे दरवाजे आहेत दरवाजेपर्यंत सुद्धा जायला भेटलं नाही. सगळीकडे बंदोबस्त दिसतोय आणि सगळीकडे बॅरिकेड लावलेत आणि पोलीस बंदोबस्त एवढा आहे की काय सांगू तुम्हाला. महाप्रसाद लाभ घ्यायचा. पहिला मला लय भूक लागले. प्रसाद भेटलाय. गरमागरम खिचडी भेटली आपल्याला इथं. नदीच्या काठावर बसून या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत आपल्याला खिचडी खायची आहे. मला अजून एक जण आणावं लागतं. भारी बाई, स्मेल तर एवढा भारी तुटून पडायचा. मला खाऊ चला पहिलं खाऊ. विशेष करून दांडेकर मामा असतील, दोंडा महाराज देगलूरकर असतील, वैकुंठवासी खंडारकर महाराज असतील, तसं साहेब साखरे महाराजांचा सिंहाचा फार मोठा वाटा.